नमस्कार अमरावती. अमरावतीतील आदिवासी विकास विभागाच्या कार्यालयासमोर ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन अर्थात AISFच्या वतीने गेल्या 3 दिवसांपासून ठिय्या आंदोलन सुरू आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेअंतर्गत लाभार्थी विद्यार्थ्यांच्या खात्यात प्रलंबित असलेली DBT अर्थात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरची रक्कम तात्काळ जमा करावी, अशी आंदोलनकर्त्यांची प्रमुख मागणी आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक खर्चासाठी ही रक्कम अत्यावश्यक असून निधी रखडल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. दरम्यान आंदोलनाची माहिती मिळताच खासदार बळवंत वानखडे यांनी आंदोलनस्थळी भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्यानंतर त्यांनी आदिवासी विकास विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेत तात्काळ प्रलंबित निधी विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याचे निर्देश दिले. यावेळी खासदार वानखडे यांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा देत येत्या 7 दिवसांत विद्यार्थ्यांच्या खात्यात DBTची रक्कम जमा झाली नाही तर आपण स्वतः विद्यार्थ्यांसोबत आंदोलनात सहभागी होऊ, असा अल्टिमेटम दिला. आता प्रशासन या इशाऱ्यानंतर किती वेगाने कार्यवाही करते याकडे लाभार्थी विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागले आहे. आदिवासीच्या विद्यार्थ्यांची DBT त्यांच्या खात्यावर 1 वर्ष उलटून झालं, शैक्षणिक वर्ष संपलं तरी जमा झाली नाही. म्हणून हे सर्व महाराष्ट्रातील विद्यार्थी, महाराष्ट्रातील म्हटल्यापेक्षा या विभागातील विद्यार्थी इथं आले होते. त्यांनी कालपासून आंदोलन केलं. आमची प्रतीक्षा डोके असेल, आमचा सागर आहे, अजून कोण होतं, अनंत आहेत. यांनी मला आग्रह केला. मी विद्यार्थ्यांच्या या कार्यक्रमासाठी, या आंदोलनासाठी भेटीला आलो आणि साहेबांसोबत, आयुक्त साहेबांसोबत चर्चा केली. ते येणाऱ्या 7 दिवसात तो प्रश्न निकाली निघेल असं त्यांच्या वतीनं आश्वासन मिळालं. म्हणून विद्यार्थ्यांना सुद्धा सांगितलं की आपण 7 दिवसाच्या आत ते मिळणार आहे आणि त्यामुळे आपण आंदोलन आपलं मागं घ्यावं. या विद्यार्थ्यांनी ऐकलं, त्यांनी सुद्धा आंदोलन मागं घेतलं आणि साहेबांना सुद्धा सहकार्य केलं. मी दोघांनाही त्यांचं अभिनंदन करतो, त्यांचे आभार मानतो. मी स्वतः या ठिकाणी 7 दिवसाच्या आत जर पैसे जमा झाले नाही तर मी स्वतः या ऑफिसमध्ये मी विद्यार्थ्यांच्या वतीनं आंदोलन करणार आहे. मी प्रतीक्षा डोके, राज्य सचिव AISF महाराष्ट्र. कालपासून आदिवासी विकास विभाग अमरावती येथे आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन चालू होतं. या विद्यार्थ्यांची मागणी होती की त्यांची पंडित दीनदयाळ उपाध्याय या योजनेअंतर्गत जी DBT मिळते ते DBT प्रलंबित असल्यामुळे त्या विद्यार्थ्यांनी येथे बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु काल आणि आज हे धरणे आंदोलन चाललंय आणि आज खासदार साहेबांच्या समर्थनामुळे आणि आयुक्त साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलंय की येत्या 7 दिवसात ते आमची मागणी पूर्ण करणार आहे आणि त्यांच्या आश्वासनामुळेच आज आम्ही हे आंदोलन मागे घेत आहोत. आणि जर त्यांनी दिलेलं आश्वासन जर येत्या 7 दिवसात पूर्ण झालं नाही तर 8व्या दिवशी आम्ही AISF महाराष्ट्र राज्य काउन्सिलतर्फे इथे पुन्हा आंदोलन करू.